अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मागच्या रविवारी आपण हा चौथा खंड आपण सुरू केला दुसऱ्या अध्यायातला, आणि या चौथ्या खंडामध्ये आपण पाहिलं 4 श्लोक आपण घेतले. त्या 4 श्लोकामध्ये मुख्य जो विषय होता तो विषय जीवाच्या ह्या ज्या तीन प्रकारचे जे जन्म आहेत ते पाहिले आपण, की प्रत्येक जीवात्मा या 3 जन्मातून हा पुढे जात असतो याचं आपण वर्णन पाहिलं. आणि मुकादेह जो आहे तो ऊर्ध्वगती किंवा अधोगतीला तो जाऊन त्याला त्याचं जसं कर्मफल आहे त्या कर्मफलाच्या अनुसार तो लोक त्याला प्राप्त होतो हे आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर तिथले सगळे पाप किंवा पुण्याचं क्षालन झालं की त्यानंतर पुन्हा तो या पृथ्वीवर येतो, भूलोकात येतो. आणि अशा प्रकारे जन्म मृत्यूचं चक्र कसं चालू असतं आणि त्याची संपूर्ण मुक्ती ही तेव्हाच होते ज्यावेळेस त्याचा सूक्ष्मदेह आणि कारणदेह सुद्धा हा संपुष्टात येतो, किंवा तो स्वतः या स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही देहातून तो स्वतःची पूर्णपणे मुक्ती करतो. तेव्हाच त्याला परमेश्वराशी एकरूपता होते असा शेवटी उल्लेख करून हे मागचं प्रवचन आपण संपवलं. आणि त्या जीवात्म्याचे हे जे काही 3 जे जन्म आहेत त्याचं आपण हे वर्णन पाहिलं. आवाजाचं डिस्टर्बन्स ऐकतोय का तुला? हा, मग तो बंद कर ना मग कुठे. तर आज आपण 5वा आणि 6वा हे 2 श्लोक घेणार आहोत. आणि या 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये हे पूर्ण ह्याचं सार आहे. म्हणजे ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये हा जो जीवात्मा हा कसा भ्रमण करतो आणि तो कसा बंदिस्त असतो या तिन्ही देहामध्ये, आणि ते बंदिस्त झाल्यामुळे त्याची आगतिकता असते, एक पारतंत्र्य असतं, परवशता असते. आणि त्याला हे कळत नाही की आता आपण मुक्त कसं, स्वातंत्र्याची आवड आहे, स्वतंत्र व्हावं असं वाटतं, परंतु ते कसं व्हावं हे त्याला कळत नाही. कारण त्याला जो काही देह प्राप्त होतो त्या देहामध्ये तो अक्षरशः बंदिस्त असतो, म्हणून त्याला बद्ध असं म्हटलेलं आहे. तो बद्ध झालेला असतो आणि त्या बद्ध अवस्थेतून मुक्त अवस्थेत कसं जायचं याचं त्याला ज्ञान नसतं. तर आज आपण या बद्धावस्थेतून मुक्तावस्थेत हा आत्मा कसा जातो याचं आपण पूर्ण रहस्य आपण पाहणार आहोत. आणि हे रहस्य पाहताना उपनिषदांनी त्याचं एक उदाहरण दिलंय की वामदेव नावाचे जे ऋषी होते, तर ते वामदेव नावाचे जे ऋषी आहेत, हे ऋषी हे ज्यावेळेस त्याचा पहिला जन्म होतो आणि त्याचा देह धारण करण्याची जी स्थिती सुरू होते तेव्हाच त्यांना ह्या सर्व तिन्ही देहाचं आणि तिन्ही जन्माचं पूर्ण ज्ञान होतं. एवढंच नाही तर त्यांना अनंत पूर्वजन्माचं सर्व ज्ञान होतं. आणि हे ज्ञान झाल्यानंतर याच्यातून मुक्ती कशी मिळवावी याचंही त्यांना ज्ञान होतं. असा हा आजचा मुख्य विषय आहे. तेव्हा या मुख्य विषयाचा आपण सुरुवात करूया. त्या ह्याच्यामध्ये की ह्या प्रकारे 4 मंत्रामध्ये आपण जे काही जन्म आणि मृत्यूचं चक्र पाहिलं आणि शरीर रूप पिंजऱ्यामध्ये हा जीवात्मा हा कसा जातो हे आपण पाहिलं. तर त्यानंतर त्याची ही मुक्ती कशी होते आणि ज्ञान कसं प्राप्त होतं हा विषय आहे. तर तो विषयामध्ये असं म्हटलेलं आहे 5वा श्लोक की गर्भेनुसन्नन वेशाम वेदम अहम देवानाम जानिमानी विश्वा शतम मापुर आयसी रक्षन्नश शेनो जवसा निरदीयमिति गर्भ एवैतच्छायान्नो वामदेव एवं उवाच तत् ऋषिणा उक्तम नु अहम गर्भे सन् एषां देवानां विश्वा जानिमानि अन्ववेदं माशतम आयसी पुरः अरक्षन् अधहा शेन्यः जवसा निरदीयम इति गर्भे एव शयानः वामदेव एवं एतत् उवाच. आता हे अन्वय त्याचा आहे. आता याचा आपण शब्दशः अर्थ आपण पहिल्यांदा बघूया आणि या शब्दशः अर्थानंतर त्याचं पुढे जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनावर आपण जाऊया. तेव्हा इथे गर्भामध्ये
म्हणजे ज्यावेळेस ते रेत स्त्रीच्या गर्भामध्ये जातं आणि स्त्री बीजामध्ये त्याची एकरूपता होते, त्यावेळेस देहधारण होण्याची ती स्थिती येते आणि त्या देहधारण होण्याच्या स्थितीमध्येच तो जो जीव आहे, म्हणजे ह्या ठिकाणी हा जीव म्हणजे इथे वामदेव ऋषी असं म्हटलेलं आहे. तर हा जो वामदेव ऋषी आहे त्याच वेळेस त्याला एक प्रकारचं सतर्कता निर्माण होते, एक तो जागृत अवस्था त्याची येते आणि त्या जागृत अवस्थेमध्ये त्याच्या मनातले विचार किंवा त्याचं आत्मनिवेदन काय आहे ह्याच्यावर हे विवेचन आहे. तेव्हा या गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर वामदेव जो आहे तो त्याला ते यथार्थ ज्ञान झालं की हे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अखंड काळ जे भ्रमण होतं आपलं, हे काय भ्रमण होत असलं पाहिजे. आणि त्यानंतर तो ह्या मातेच्या उदरामध्ये गेल्यानंतर तो स्वतःशी स्वतः बोलतोय, कारण त्या ठिकाणी दुसरं कोणी नाहीये. त्याचं हे आत्मनिवेदनच आहे. आणि हे आत्मनिवेदन होत असताना तो पहिल्यांदा म्हणतो की अहो, हे किती आश्चर्य आणि आनंदाची गोष्ट आहे की ह्या गर्भामध्ये मी आता प्रवेश केला असतानाच माझ्या अंतःकरणामध्ये हे इंद्रिय रूप जे देवदेवता, इंद्रियाला लागून असलेल्या ज्या देवदेवता आहेत, त्या देवदेवतांचं मी अनेक जन्माचं मला स्मरण होत आहे. आता इथे काय म्हटलंय की माझा जन्म होतोय असं म्हटलेलं नाही त्यांनी. तर त्यांनी इंद्रिय आणि अंतःकरण असे दोन शब्द वापरले. या इंद्रिय आणि अंतःकरणाचा पुन्हा पुन्हा जन्म होतोय. म्हणजे जन्माच्या वेळेस त्या जीवात्म्याबरोबर ते इंद्रिय आहेत आणि ते अंतःकरण आहे. अंतःकरणामध्ये अंतःकरण आणि बहिःकरण आहे. इंद्रिय म्हणजे त्याला बहिःकरण आहे असं म्हटलेलं आहे. तर हे बहिःकरण म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आहे आणि अंतःकरण म्हणजे अंतःकरण चातुष्टय ज्याला म्हणतो आपण. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. अशा प्रकारे हा सूक्ष्म देह आहे. तर हा सूक्ष्म देहाचा त्या ठिकाणी सूक्ष्मदेह आणि कारण देह असे हे दोन देह त्या जीवात्म्याबरोबर असतात आणि त्या जीवात्म्याचा प्रवास जो होतो या दोन देहांना घेऊन जात असतो. कारण देहामध्ये इच्छेचा समुच्चय आहे आणि त्या इच्छेचा समुच्चय कसा आहे की ते विषयांनी युक्त असलेला हा शब्द स्पर्श रूप रसगंध असे पंचविषय जे आहेत, त्या पंचविषयांनी सर्व इच्छा निर्माण झालेल्या आहेत. त्या इच्छेचा समुच्चय आहे, मनबुद्धी चित्त अहंकार आहे आणि पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय असे हे इंद्रिय, अंतःकरण आणि इच्छेचा समुच्चय यांचा जन्म मृत्यू आहे हे त्याच्या लक्षात आली. ही फार विलक्षण गोष्ट आहे. म्हणजे त्याला असं वाटलं की माझा जन्म आणि माझा मृत्यू होतो, ह्या मूळ भ्रमातून तो तिथे मुक्त झालेला आहे आणि त्या भ्रमातून मुक्त झाल्यामुळे तो स्पष्टपणे सांगतोय की मला हे जाणवतंय की हे अंतःकरण आणि इंद्रिय जे आहेत आणि त्याला अनुलक्षून असलेल्या देवता. आपण मागे पाहिलं पहिल्या 4 श्लोकामध्ये किंवा आधीच्या अध्यायामध्ये पाहिलं आपण की ह्या देवदेवता त्या इंद्रिय, इंद्रिय गोलक आणि देवता असं एक कोष्टक आपण पाहिलं. त्याच्यामध्ये या देवता नेहमी ह्याच्याबरोबर येत असतात. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं की आत्मा एकटा होता आणि त्यांनी त्या जलामध्ये त्या विराट पुरुषाला निर्माण केलं आणि त्या विराट पुरुषामध्ये सर्व देवदेवतांना स्थापन केलेलं होतं. त्या देवदेवतांना त्या विराट पुरुषातून तिथे त्यांची सगळी सोय होत नव्हती. ते म्हणाले आम्हाला योग्य देह द्या. त्यावेळेस पहिल्यांदा गाय, मग घोडा असं दिल्यानंतर ते म्हणाले हाही देह आम्हाला मान्य नाही, म्हणून मनुष्याचा देह जेव्हा दाखवला, तो निर्माण केला परमेश्वराने, तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा तो त्या देवता प्रवेशकर्त्या झाल्या, तेव्हा त्या प्रवेश करत असताना त्या इंद्रियाबरोबर त्या देवता होत्या. म्हणून ते इंद्रिय गोलक, इंद्रिय आणि देवता असे त्या मनुष्याच्या देहामध्ये सुरुवातीला स्थापन झाल्या. आता जो प्रत्येक वेळी जन्म आणि मृत्यू होत होता, तो कोणाचा होत होता? हा जीवात्म्याला असं वाटत होतं की माझाच जन्म आहे आणि माझाच मृत्यू आहे. पण इथे ह्या श्लोकाच्या निमित्ताने तो म्हणतो की हे केवढं आश्चर्य आणि केवढा आनंद आहे असं म्हणतो. आणि काय म्हणतो, काय आश्चर्य, काय आनंदाची गोष्ट आहे की मला हे कळालं. काय कळालं? की ह्या गर्भामध्ये हे अंतःकरण आणि इंद्रिय हे माझ्या बरोबर आहेत. हे माझ्या बरोबर सध्या आहेत. अंतःकरण आणि इंद्रिय आहेत आणि त्याच्यावर देवदेवता आहेत. हे सर्व जे आहेत हेच नेहमी भ्रमण करत होते. मी आहे त्याच ठिकाणी. माझ्यामध्ये कुठेही बदल झालेला नाहीये. मला जन्मही नाहीये आणि मृत्यू नाहीये. हे फार विलक्षण ज्ञान त्याला झालं. जोपर्यंत हे ज्ञान नव्हतं तोपर्यंत काय होती, विवंचना होती की आपण कुठल्या तरी देहामध्ये आपण बंदिस्त झालो आहोत, अशा प्रकारची विवंचना होती. पण ज्या क्षणी हे कळालं की आपण बंदिस्त नाही, तर आपल्या बरोबर हे जे इंद्रिय आणि अंतःकरण आणि देवता ह्या ज्या बरोबर आलेल्या आहेत,
तर ह्या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये आपल्याला घेऊन जात आहेत असं आपल्याला वाटतं. आपण आहोत तिथे जाऊ. पण खरे जन्म आणि मृत्यू कोणाचे होत आहेत? तर हे अंतःकरण, इंद्रिय रूप आणि हे देवता यांचे जन्म होत आहेत. ह्याचं रहस्य मी जाणलेलं आहे आता. विलक्षण आहे. आणि कोणत्या स्थितीमध्ये बोलतोय? तो असा ग्रोनअप पुरुष नाहीये. तर तो गर्भामध्ये ज्यावेळेस तो पुरुषाचं बीज स्त्रियाच्या बीजाबरोबर एकत्र होऊन आता देह वाढायला सुरू होणार आहे, म्हणजे मायक्रो मिलीमीटर मध्ये त्याचं डायमेन्शन आहे. म्हणजे त्या मायक्रो मिलीमीटर मध्ये अवयवाचा कुठे संबंधच नाही, एकही अवयव नाहीये तिथे. त्यामुळे मेंदूही असायचा प्रश्न येत नाही. म्हणून मेंदू नाहीये, एक हातपाय मिनिट नाहीयेत, हृदय नाहीये. बोलतायत आणि ते असं बोलतात. नसताना सुद्धा तो काय म्हणतो की मी हे जाणलंय, मला हे लक्षात आलंय. काय लक्षात आलंय की हे अंतःकरण आणि हे इंद्रिय आणि त्याच्यावर असलेल्या या देवता आहेत ना, यांचाच पुन्हा पुन्हा जन्म होतोय, हे रहस्य मी जाणलं आहे. आणि हे रहस्य मी जाणल्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या आगंतुक ज्या जमा झालेल्या आहेत, यांचा आणि माझा खरोखर काही संबंध नाही. याच्याबरोबर जो अंतःकरणामध्ये जो अहंकार असतो की नाही, त्या अहंकारापासून माझी सुटका झालेली आहे. कारण मुळातून अहंकार नावाची जी गोष्ट आहे ना, तो जीवभाव आहे. जीवभावातूनच अहंकार आहे आणि अहंकारातूनच देहभाव आहे. हे तीन ज्या गोष्टी आहेत, या एकाच गोष्टीचे तीन नाव आहेत. की ज्यावेळेस देहभाव असतो, म्हणजे मी देहाचा धर्ता, हा देहभाव आहे. तर मी देहभाव ज्यावेळेस असतो, तर तो देहभाव म्हणजेच जीवभाव आहे, म्हणजेच जीव अवस्था आहे. त्या जीव अवस्थेमुळेच अहम ममत्व आहे, की हे माझं आहे आणि हा मी आहे असं जे वाटतं, वेगळेपणाची जाणीव, ती जीव अवस्था आहे. आणि त्या जीव अवस्थेमुळे देह भाव झालेला आहे आणि त्या देहभावामुळे सगळी अविद्या झालेली आहे. परंतु हे मला कळालंय की आतापर्यंत हा जो अहंकार होता ना, तो अहंकारच मुळातून जो आहे तो अविद्या आणि अज्ञानाचा ते आविष्कार आहे तो. आणि त्याची मला जाणीव झाली. अहो, अज्ञानाचं ज्ञान कोणाला होतं? जो ज्ञानी आहे त्यालाच होतं ना. अज्ञानापासून जो दूर होतो त्यालाच अज्ञानाचं ज्ञान होतं. आणि अज्ञानाचं ज्ञान ज्याला कोणाला होतं, तो ज्ञानस्वरूप असतो. आता हे आपण वामदेवाचं विवेचन ऐकताना आपल्याला काय लक्षात येतं, की हा म्हणतो की हे सगळं अंतःकरण म्हणजे याच्यापासून वेगळा झाला ना, हे इंद्रिय आणि ह्या देवदेवता यांचा जन्म आणि मृत्यू होतोय हे मी पाहतोय. त्याचं मी साक्षीत्व आहे. साक्षीत्व म्हणजे भिन्न झाला ना, वेगळा झाला ना. म्हणजे त्या अहंकारापासून तो वेगळा झाला, निरंकारी स्थिती झाली. त्या देहापासून तो भिन्न झाला म्हणून विदेही स्थिती झाली. आणि ह्या निरंकार आणि विदेही स्थितीमध्येच ती ज्ञानस्वरूपता आहे. त्या ज्ञानस्वरूप अवस्थेलाच आत्मस्थिती असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो आत्मस्थितीमध्ये गेलेला आहे. हा आता म्हणजे वामदेवाचं आपल्याला फार अभ्यास करणं आवश्यक आहे, की हा त्या अवस्थेमध्ये असं चिंतन कसं काय करू शकतो? साधारणपणे मनुष्य काय म्हणतो, की बा मी आता असं चिंतन करतोय किंवा माझा विचार असा आहे. असं म्हणणारा माणूस जो आहे ना, तो धडधाकट आहे. पूर्ण त्याचे सगळे अवयव, इंद्रिय, त्याचे मेंदू, हृदय, डोळे हे सगळे त्याचे अवयव काम करतात. इंद्रिय आणि अवयवात फरक आहे बरं का. परत हे समजणं आवश्यक आहे. पुष्कळदा आपण बोलताना म्हणतो, की बा हे इंद्रिय आमची इंद्रिय आता काम करत नाही. इंद्रिय शिथिल झालेले आहेत. असं बोलताना आपण वाच्यार्थाने पुष्कळदा बोलतो, पण इंद्रिय जे आहेत, हे इंद्रिय सूक्ष्म देहात असतात. मृत्यूच्या नंतर इंद्रिय बरोबर जातात. अवयव बरोबर जात नाहीत. अवयवाला गात्र म्हटलेलं आहे. समजलं? त्याला गात्र शब्द वापरलाय. गात्र आणि इंद्रिय. तेव्हा हे जे अवयव आहेत ना, ते अवयव असताना माणसाला जाणीव असते. त्या जाणीवेलाच आपण अहंकार म्हणतो. जाणीव नावाची गोष्ट आहे की नाही, ही जाणीव म्हणजेच अहंकार आहे. आणि त्या अहंकारामुळे मी म्हणतो मला हे समजलंय. हा शब्द हे वाक्य आपण काय म्हणतो, की मला हे समजलंय. म्हणजे ह्या ठिकाणी आपण आपला मेंदू, आपलं हृदय, आपले डोळे, आपलं कंठ ह्या सगळ्या अवयवाचा उपयोग करतो. त्याचा आधार इंद्रियच आहे. इंद्रियातूनच अवयवामध्ये ह्या गोष्टी येतात. आणि इंद्रियाला मन हेच त्याला त्या ठिकाणी पोषण करत असतं. त्यामुळे ही सगळी जी काही लिंक आहे पूर्ण, ही सूक्ष्म देहातून स्थूल देहामध्ये ही आलेली असते. पण असं जर कोणी म्हटलं, की बाबा गर्भामध्ये आता त्याचं शरीर तयार व्हायला सुरुवात होते, त्याच वेळेस तो जर म्हणत असेल, की मला ज्ञान झालंय, तर कोणाला ज्ञान झालंय? हा प्रश्न आहे. कारण तिथे मेंदू नाहीये, तिथे मन नाहीये. मग तो जो जीवात्मा आहे, तो जीवभावाचा त्याग करून जो आत्मस्वरूपात गेलाय. म्हणजे जीवात्मा म्हणताना सुद्धा
आपल्याला फार काळजीपूर्वक शब्द वापरले पाहिजेत, की जीवात्मामध्ये जीव हा शब्द आलेला आहे आणि जीव आला की तो जीव भावात आला आणि जीव भावात आला की तो अज्ञानी झाला. ही सूक्ष्म गोष्ट आहे. तर जोपर्यंत ही गोष्ट आपल्याला कळत नाही तोपर्यंत वामदेवाची स्थिती कळणार नाही आपल्याला. तर वामदेवाची जी स्थिती आहे ही आत्मस्थिती आहे. तो आत्मस्वरूपामध्ये बसलेला आहे म्हणून तो ज्ञानस्वरूप आहे. आत्मा या शब्दाचा पुष्कळदा व्याख्या केली, की आत्मा म्हणजे अस्तित्व आहे. जे निरपेक्ष अस्तित्व म्हणजे आत्मा आहे. पण तो कसा आहे, तर तो सच्चिदानंद त्याचं वर्णन केलंय. पण असं सच्चिदानंद म्हणताना चैतन्य हा शब्द जो आलेला आहे, तो ज्ञान आणि क्रियेचा समन्वय त्या ठिकाणी आणि त्याचं अस्तित्व कसं आहे, तर ज्ञानातून आणि त्याच्या चैतन्याच्या पूर्ण आविष्कारातून त्याचं आपल्याला संबंध येतो. पण तो मुळातूनच आत्मतत्व जे आहे हे ज्ञानस्वरूप आहे. ते मुळातूनच सच्चिदानंद हा शब्द वापरताना तिन्ही एकाच गोष्टीचा अर्थ आहे. तिन्हीमध्ये भेद नाही, अभेद्य आहे ते. त्या आत्मतत्वाशी एकरूप झालेला हा वामदेव असं म्हणतो, की मला हे आता लक्षात आलं, की मला हे फार आनंद होतोय. आनंद का झाला? त्याच्या लक्षात आलं, की आपण उगाचच घाबरलो. जसं दोरीवर सर्पाचा भास होतो कशामुळे? अंधकार असल्यामुळे. पण प्रकाश पडल्यानंतर आपण म्हणतो मला हे कळालं, की अरे हे सर्प नाहीये बरं काय, घाबरायचं काही कारण नाही. ही दोरी आहे. तशी अवस्था या आत्मस्थितीमध्ये होते आणि त्या ठिकाणी तो काय म्हणाला, की मला हे कळालं, की हे अंतःकरण आणि हे इंद्रिय आणि ह्या देवता हे ह्यांच्या जन्माचं मला रहस्य कळालं आणि ह्या अंतःकरणाचं आणि इंद्रियाचंच सगळ्या ह्या आतापर्यंतच्या घटना होत होत्या. माझ्या स्वरूपाला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. केवळ अहंकारामुळे मी बद्ध झालोय असा मला भास झाला होता. हे त्याच्या लक्षात आलं. म्हणजे ज्याला आपल्याला झालेल्या अज्ञानाची जाणीव होते, तर तोच ज्ञानस्वरूप होऊ शकतो. म्हणून आता ह्याच्यामधून सुटका करणे हा विषय नाहीये. ती सुटकाच आहे. पण ज्यावेळेस हे ज्ञान प्राप्त होतं, तत्क्षणी तो मुक्त होतोय. लक्षात घ्या, की ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय, की शेकडो लोखंडी पिंजरे मी आतापर्यंत धारण केले होते. शेकडो म्हणजे अनंत जन्म. शेकडो हा शब्द म्हणजे मोजून 100 नाहीये. तर अनंत जन्म हे त्यांनी घेतले होते आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये जो काही देह त्याला मिळाला होता, तो देह कसा होता? तर तो कठोर लोखंडी पिंजऱ्यासारखा होता आणि हा पिंजरा धारण करून तो नेहमी बद्ध असल्यासारखं त्याला वाटत होतं. आपण बंधनात आहोत असं वाटत होतं. पण जेव्हा मला हे लक्षात आलं, की ह्यांचा माझा काही संबंध नाहीये, मी सदैव मुक्त आहे, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी ह्या अहंकारापासून मुक्त झालो. असं या श्लोकामध्ये जो अर्थ आहे, तो अहंकारापासून मुक्त झालो म्हणजे त्या जीव भावापासून मुक्त झालो. आपल्याला अहंकार हा शब्द जिथे-जिथे आला, त्या ठिकाणी आपल्याला जीव भाव हा शब्द वापरणं आवश्यक आहे, की जीव भावापासून आपल्या सगळ्यांना हेच करायचंय. आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, की आपला जीवभाव नेमका कुठे आणि कसा आहे आणि त्याच्यामध्ये भ्रम नेमका कसा निर्माण झाला. आपल्याला ह्याच्यातून घ्यायचा आहे, बोध घ्यायचा आहे. आपल्याला फक्त शब्दशः अर्थ नाही आहे, त्याचा बोध घ्यायचा आहे, की आमचं खरं कुठे अडलेलं आहे, कुठं कोणत्या गोष्टीमुळे आमचे सर्व सर्व जीवनातल्या समस्या ज्या आहेत, त्याचा संबंध हा मुळाशी कुठे आहे, तर तो जीवभावात आहे. ज्या दिवशी तुमचा जीवभाव संपला, त्या दिवशी तुम्ही जगाच्या कल्याणाकरता काम करत राहा. याचा अर्थ तुम्हाला मृत्यू यायची गरज नाहीये. म्हणजे जन्म आणि मृत्यूमधूनच तुम्हाला जावं लागेल आणि शरीराचा त्याग केल्यानंतरच तो मुक्त होतो, असंही समजायचं कारण नाहीये. तर हे फक्त ज्ञान होऊन त्या ज्ञानाच्या स्वरूपात जाऊन बसणं आवश्यक आहे. नुसतं ज्ञान शाब्दिक नव्हे. तर ते अनुभवजन्य ज्ञान पाहिजे. त्याचा अनुभव घेताना तुम्हाला तो आनंद झाला पाहिजे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे, की अरे हे कळालं बरं काय आता आपल्याला. आणि नुसतं कळालं नाही, तर ह्याच्यापासून मुक्त आहे तो अनुभव घेतला आणि तो अनुभव ज्यावेळेस तुम्ही घेता, त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं, की जे हे हा जो देह आहे किंवा या देहामध्ये असणाऱ्या ज्या काही क्रिया घडतायत किंवा अंतःकरणामध्ये जो काही अहंकाराचा जो लवलेश आहे, तर हे सर्व जो आहे भासमान आणि भ्रामक आहे. मग हे काय आहेत इंद्रिय आणि हे देह जो शरीर या सगळ्या गोष्टी काय आहेत? तर ह्या पूर्ण समष्टीमध्ये असलेली जी प्रकृती आहे ना, त्याचा अंश आहे तो. ती माझी संपत्ती नाही आणि माझी मालकी नाहीये आणि माझी वस्तूही नाहीये. हे ज्ञान एकानंतर एक व्हायला लागतं. आणि मग कशाकरता हे दिले तुम्हाला? आता भगवद्गीतेचे सगळे संदर्भ येतात पूर्ण, की त्यामध्ये हे कशाकरता मिळालंय? तर माझा स्वधर्माचं आचरण करून
या सर्व गोष्टीचा विनियोग जीवजगताच्या कल्याणाकरता करायचा आहे. कारण काय, का करायचं जीवजगताचं कल्याण? त्या जीवजगतामध्येच तो जगदीश्वर आहे. 7वा अध्याय भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात काय म्हणलंय? मी सर्वत्र आहे, सर्व व्याप्त आहे, प्रत्येक जीव मात्रात आहे. म्हणजे काय? अहो, त्या प्रत्येक जीवाचं जे अस्तित्व आहे ना, ते अस्तित्व म्हणजेच परमात्मा आहे. दिसणारी गोष्ट नाही, असणारी गोष्ट. त्याच्यामध्ये काय आहे हे जर तुम्हाला कळालं, तर तुमच्या लक्षात येईल की परमेश्वराशिवाय दुसरं काहीच नाहीये. आणि मग त्या परमेश्वराची सेवा करायची असेल, तर जीवजगताचं कल्याण करावं लागेल. म्हणजे त्या देहाचा तुम्हाला त्याग करायचा नाही, देहाच्या आसक्तीचा त्याग करायचा. अशी ही स्थिती या वामदेवाची झाली. आणि मग तो वामदेव काय म्हणाला, की ह्या सर्व लोखंडी पिंजऱ्यातून मी मुक्त झालो आणि ससाणा हा पक्षी असतो की नाही, त्या पक्षाप्रमाणे मी या देहातून बाहेर निघून आलो. हे त्यांनी हे 100 जन्माची त्यांनी स्मृती केली. आणि मग त्याच्या लक्षात आलं, की बाबा हे हे जे काही आहे, हे आतापर्यंत भ्रम सगळा नष्ट झाला. आणि आता जरी मी या गर्भामध्ये देह धारण करीत असलो, तरी हा देह म्हणजे काय आहे? तर ही समष्टी प्रकृतीचा अंश आहे, माझी गोष्ट नाहीये. त्यामुळे या देहाचे काय सुख-दुःख असतील, जे काही क्लेश असतील, तर ते क्लेश मला का प्राप्त होत आहेत? कारण माझा अभिनिवेश, माझी अस्मिता, माझा अहंकार हा त्याच्यामध्ये स्पर्शित, त्याला त्याचा आणि माझा संबंध जोडतोय. तर तो अहंकारच जर नाश झाला, तर त्या ठिकाणी होणारे जे क्लेश आणि त्रास आहेत, हे भासमान आहेत. माणूस ज्यावेळेस स्वप्नामध्ये जातो की नाही, तेव्हा त्याला क्लेश होतात खूप. आणि जागृत झाल्यानंतर कळतं की हे किती खोटं आहे. पण ज्या दिवशी तुम्हाला स्वप्नातच कळेल की हे स्वप्न आहे, त्यावेळची जी अवस्था आहे, तेव्हा तत्क्षणी तुमच्या लक्षात येईल की इथे घाबरायचं कारण नाही, कारण स्वप्न चालू आहे. ही अवस्था जेव्हा तुमची येईल ना, तेव्हा तुम्ही ज्ञानस्वरूप आहात. ज्ञानस्वरूप होण्याची लक्षणं काय हे मी सांगतो तुम्हाला, की कोणतंही सुख-दुःख येवो, कोणतेही म्हणजे तुम्हाला अ, अ, म अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती हो, या दोन्ही परिस्थितीला साक्षीत्वाने त्या ठिकाणी समत्वाने ज्यावेळेस तुम्ही पाहता, त्यावेळेस तुम्ही आत्मस्थितीमध्ये हे लक्षण आहे त्याचं. विचलित झाले तर समजायचं की आम्ही अजून देहभावात आहोत. दुःख झालं की अरे असं व्हायला नको होतं. कोण ठरवणार? असं व्हायला नको होतं हे तुम्ही कसे काय ठरवणार? आणि झालं तर ते न्याय आहे का अन्याय आहे हे तुम्ही कसे काय ठरवणार? उलट इथेही परमेश्वराची व्यवस्था आहे आणि त्याचीच न्याय व्यवस्था आहे. मी त्याच्यावरच पूर्ण निर्भर आहे. जेव्हा जे होतं ते त्याच्या इच्छेने होतं. त्यामुळे त्याच्यावर माझे आक्षेप नाहीयेत. तर मला ते फक्त साक्षीत्वाने पाहायचंय आणि माझं कर्तव्य करायचंय. हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, तेव्हा तुम्ही आत्मस्थितीमध्ये आहात. हे आत्मस्थितीचे लक्षणं जेव्हा तुम्हाला कळतील ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, की हा जो वामदेव आहे असा का बोलतोय? आणि आपण का नाही बोलत? आपल्याला तर अजून देहही प्राप्त झालेला आहे, मेंदूही प्राप्त झाला आहे, हृदय प्राप्त झालंय, वाणी प्राप्त झाली आहे, तरी पण आपण बोलत नाही. आणि ह्याला वाणीही नाहीये. आहे का तोंड आहे का? जीभ आहे का? कंठ आहे का? स्वरयंत्र आहे का? मेंदू आहे का? पण चिंतन चालू आहे. हा विषय महत्वाचा. या ठिकाणी हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे मेडिकल सायन्स करता सुद्धा आणि तत्वज्ञानाकरता सुद्धा हा चिंतनाचा विषय आहे, की हे जे काही वामदेवाला चिंतन झालं किंवा हे जे ज्ञान झालं आणि नुसतं ज्ञान नाही, त्या ज्ञानाबरोबर तो आत्मनिवेदन करतोय. तो स्टेटमेंट करतोय स्पष्टपणे. कसा काय स्टेटमेंट करतो तो? त्याला तर काही तोंड नाहीये, मुख नाहीये, पण तो बोलतोय. आणि या ठिकाणी जन्म-मृत्यूचं चक्र काय आहे, हे त्याला पटकन लक्षात येतं, की हा जीवभावामुळे जन्म-मृत्यूचा आभास आहे. होतच नाही. अहो, जन्मही नाही आणि मृत्यूच नाही. तो आहे तसाच आहे. तसं सुरुवातीला आपण ऐतरेय उपनिषदेच्या अगदी सुरुवातीला म्हणालो, की आत्मा जो आहे तो एकच होता. दुसरं कोणीही नव्हतं. तो होता हा शब्द सुद्धा का आला, की नंतर ते ब्रह्मांड निर्माण झालं म्हणून होता शब्द आहे. नाहीतर त्याला होताही शब्द नाहीये. होता शब्द हा काळाला अनुसरून आहे, पण तो कालातीत आहे ना. म्हणून तो कालातीत आहे आणि क्रियेपासून सुद्धा मुक्त आहे. म्हणूनच तो काळाला पाहू शकतो. आता हा जो आहे ना 100 जन्म त्यांनी कसं काय पाहिले असतील? त्याचं काय रहस्य आहे? जर तुम्ही आत्मस्थितीमध्ये असाल, तर तुम्हाला त्रिकालाचं दर्शन होईल. का होईल त्रिकालाचं दर्शन? एरवी का नाही होणार? एरवी तुम्ही क्रिया आणि काळाशी लिप्त आहात, आसक्त आहात. ज्यावेळेस तुम्ही काळ आणि क्रिया ह्याच्यापासून अलिप्त व्हाल,
आणि आत्मस्थितीमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला त्रिकाळाचं दर्शन होईल. काळ ही सुद्धा मायाच आहे. मायेचे 36 लक्षणं सांगितले. त्याच्यापैकी काळ हे लक्षण सांगितले, क्रिया हे लक्षण सांगितले, अगदी विद्या हे सुद्धा त्याचं लक्षण सांगितलंय मायेच्या लक्षणामध्ये, की मला ज्ञान झालं हा सुद्धा आभासच आहे. मग या ठिकाणी त्याला हे जे ज्ञान होतं, हे मागे 100 जन्म झाले आणि त्या 100 जन्म असं कसं काय झालं? तर तो कालातीत का झाला? कारण तो आत्मस्थितीमध्ये होता. आत्म्याला काल, आज आणि उद्या म्हणजे वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ या तिन्ही काळाचा त्याचा संबंध नाही. तिन्ही काळाचा तो साक्षीत्व आहे. पाहतो तो तिन्ही काळाला. म्हणून तो म्हणाला माझे 100 जन्म. एक गोष्ट. दुसरी गोष्ट आता की ह्या आत्म्याला जन्म-मृत्यू नाही आणि म्हणून तो जन्म-मृत्यूला पाहू शकतो, जाणू शकतो. ज्याला जे नाहीये किंवा ज्याच्यापासून तो अलिप्त आहे, तो त्याचा अभ्यास करू शकतो. अध्ययन जर करायचं असेल, तर तुम्हाला त्या वस्तूपासून अलग झालं पाहिजे. पण आत्मतत्वाचा अध्ययन जर करायचं असेल, तर तिथे एकरूपता पाहिजे. प्रकृतीचा अभ्यास करायचा असेल, तर त्या ठिकाणी अलिप्तता पाहिजे. ही मोठी गमतीची गोष्ट आहे. आणि प्रकृतीचं अध्ययन करायचं असेल, म्हणजे जन्म आणि मृत्यू हे काय प्रकृतीमध्ये घडणाऱ्या गोष्टी. पण आत्मतत्वाबद्दल सांगायचं झालं, तर तो आत्मतत्वाशी एकरूप झाल्याशिवाय मला जन्म नाही आणि मृत्यू नाही असं सांगू शकणार नाही. म्हणून आत्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही असा तो सिद्धांत त्यात सांगितला. आणि सूक्ष्मदेह आणि कारणदेह ह्याला जीवभावाने त्या आत्मतत्वाने त्या ठिकाणी विभिन्न ठिकाणी नेलं आणि अविद्येने तो बद्ध झाला. हे त्या ठिकाणी त्याला समजलंय, की या जीवभावाने मी बद्ध झालोय. म्हणजे जीवभावाचंही त्याला आकलन झालं. अहंकाराचंही आकलन झालं. देहभावाचंही आकलन झालं. आपण बद्ध होतो ह्याचंही आकलन झालं. हे केव्हा झालं? जेव्हा तो मुक्त झाला तेव्हाच ते आकलन होणं शक्य आहे. अन्यथा हे आकलन असं होणारच नाही. कारण तो मनुष्य जो आहे किंवा तो जीव जो आहे, तो जोपर्यंत जीव अवस्थेमध्ये आहे, तोपर्यंत त्या जीव अवस्थेचं त्याला आपण शाब्दिक ज्ञान घेतो. आपलं जे आपण ज्ञान मिळवतो ना, हे शब्दज्ञान आहे. पण जेव्हा अनुभूतीजन्य जेव्हा ते ज्ञान होईल, त्यावेळेस तुम्हाला अनंत जन्माचं स्मरण होईल. तेव्हा तुमच्या लक्षात असेल, की अरे हे आपण त्या जन्मामध्ये असे होतो, ह्या जन्मात असे होतो. पूर्वजन्म सर्व स्मृती केव्हा होते? ज्यावेळेस तो आत्मस्थितीमध्ये जातो तेव्हा. म्हणून आत्मस्थितीमध्ये गेलेले जे महान पुरुष होते, तर त्यांनी मागचे जन्म आणि पुढचे जन्म सांगितले. म्हणजे तुम्ही वामदेवाचाच उल्लेख आहे ह्याच्यामध्ये भस्म महात्म्य जे गुरुचरित्रामध्ये आहे. त्या गुरुचरित्रा भस्म महात्म्याच्या कथेमध्ये वामदेवाचा स्पर्श त्या ब्रह्मराक्षसाशी होतो आणि त्याला एकदम ज्ञान होतं. भस्म महिमा सांगितलेला आहे त्या भस्माचा स्पर्श झाल्यामुळे आणि तो मागचे जन्म सांगायला लागतो. आणि या वामदेवाचा केवळ त्याला स्पर्श होतो. त्या स्पर्शाने आणि भस्माच्या स्पर्शाने तो मागचे जन्म कारण तो ब्रह्मस्थितीत गेलेला आहे. तो आत्मस्थितीमध्ये तो ब्रह्मराक्षस असून आसुरी वृत्तीचा असून त्या वृत्तीपासून तो अलग झाला आणि गेला कुठे? तर तो आत्मस्थितीमध्ये गेला. आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर तो मागचे सगळे जन्म सांगाय. पूर्ण अध्याय जर तुम्ही पाहिला, तर त्या अध्यायामध्ये हेच विवरण आहे, की मागचे जन्म काय होते आणि नंतर पुढे सुद्धा काय होणार आहे आणि त्याला मुक्ती कशी मिळणार आहे. तर हा जो विषय आहे, हा विषय हा आत्मस्थितीमध्ये जाण्याचा विषय आहे. म्हणून ह्या ठिकाणी या आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतरच तो म्हणतो, की ह्या देवता ज्या आहेत ना, ह्या देवता या पुन्हा-पुन्हा जन्म घेतात. म्हणजेच काय या सूक्ष्म देहाबरोबर त्या आहेत. आणि तो सूक्ष्मदेह नवीन-नवीन स्थूल देह धारण करतो. स्थूल देह धारण केला, की त्याला जन्म झाला असं म्हणतो. आणि स्थूल देहाचा त्याग केला, की आपण त्याचा मृत्यू झाला असं म्हणतो. म्हणजे या सगळ्या शेवटी काय आहेत माहिती का, की या प्रकृतीमध्ये घडणाऱ्याच कल्पना आहेत फक्त. पण आत्मस्थितीला ना सूक्ष्म देह आहे, ना कारण देह आहे, ना स्थूल देह आहे. त्या आत्मस्थिती ज्यावेळेस जीवभाव आला, की त्या तिन्ही देहाचा संबंध आला आणि ज्यावेळेस तिन्ही देहाचा संबंध आला, की जन्म आणि मृत्यू आले. आणि मग जेव्हा सूक्ष्मतेने म्हणजे आत्मस्थितीमध्ये ज्यावेळेस तो जातो, तेव्हा तो म्हणतो, "अरे माझे जन्मच नाही, तर त्या देवतांचे जन्म आहेत." त्या अंतःकरणाचे आणि त्या सूक्ष्मदेहाचे जन्म आहेत आणि हे सर्व देवदेवता ज्या आहेत, ह्या देवदेवता त्या पुन्हा-पुन्हा त्या इंद्रियांना धरून येतात आणि भोग कोण घेतात हो? आता आपण भोग घेण्याचाही मागे विषय पाहिला, की आपल्याला असं वाटतं, की आम्ही चांगलं खाल्लं, काय? आम्ही छान दृश्य पाहिले डोळ्यांनी, छान चांगले स्वर ऐकले, सगळ्या इंद्रियांना तृप्त होईल असे विषय आम्हाला मिळाले. पण ह्या सगळ्यांचा भोग घेणारा त्या देवता आहेत.
हे आपण पाहिलं, की ह्या सर्व इंद्रियाच्या अधिष्ठानामध्ये त्या देवता बसलेल्या आहेत आणि त्यांना भोग प्राप्त होतात म्हणून तर त्यांनी मनुष्याचा देह धारण केला ना. आणि त्यांना माहिती आहे, की मनुष्य जो आहे ना, हा इतका चौकस आहे आणि हा अगदी निकृष्ट पातळीपासून ते परमेश्वराच्या पातळीपर्यंत तो जाणार आहे. म्हणून सर्व प्रकारचे अनुभव जर घ्यायचे असेल, तर ज्याचा मेरुदंड जो आहे तो असा सरळ आहे, तर त्याच्यामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे आणि तिथेच सुषुम्ना नाडीतून वर जाता येतं ना. आडवी जर असेल, तर कसं काय जाता येईल तिथे? गती ऊर्ध्व असते आणि पाठीचा कणा जर आडवा झाला, तर तिथे कशी काय मुक्ती होईल? मग त्या देवतांनी ओळखलं, की तो विराट पुरुष जसा दिसत होता ना, तसाच हा मनुष्य दिसतो आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळावा आणि मग ते त्याच्यामध्ये प्रवेश घेऊन त्या ठिकाणी त्यांनी हे विविध भोग धारण करण्याचा हा निश्चय केला आणि त्यांना ते भोग मिळाले. तर अशा रीतीने त्या देवदेवतांना ते भोग मिळाले, पण त्या जीवाला काय वाटलं, की आपणच भोग घेऊ. मग त्या जीवाला भोगता म्हटलेलं आहे. वस्तुतः तो जीव भोगता नाही, जीव फक्त अज्ञानी आहे. जीव काय जर असेल, तर तो अविद्येने भरलेला आहे. भोगते सगळे जे आहेत ते देवता आहेत. या प्रत्येक इंद्रियाच्या अधिष्ठानाला आपण पाहिले 10 आपण एकेकाच्या अधिष्ठानाला कोणते-कोणते देवता आहेत. डोळ्याच्या ठिकाणी आदित्य आहे. मनाच्या ठिकाणी इंद्रिय आहे. हृदयाच्या ठिकाणी आणि चंद्रमा आहे आणि या विविध सगळ्या कानाच्या ठिकाणी दिशा आहेत. तर हे आपण पाहिले, की इंद्रिय सगळे जे आहेत ते त्या देवतांना ते भोग देण्याकरता ते माध्यम म्हणून काम करतायत. तर ते देवता जे आहे ते पुन्हा-पुन्हा एक-एक देह झाला, की दुसरा देह धारण करतात आणि दुसरा देह धारण करून पुन्हा नवीन भोग प्राप्त कर आता हे भोग झाले ना, आता पुढचे भोग भोगायचे म्हणून आता नवीन देह धारण करायचा आहे. म्हणून त्या नवीन देह धारण करण्याच्या ज्या इच्छा असतात, त्या इच्छा त्या देवदेवतेच्या असतात आणि त्या इच्छेचा समुच्चय जो आहे, तो समुच्चय जो आहे तो शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. या फक्त पंचविषयाने, पंचतन्मात्रांनीच झालेल्या आहे. सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती या पंचतन्मात्रातूनच झाली. म्हणजे शब्दापासूनच आकाशाची निर्मिती आहे. लक्षात घ्या. हे 5 जे पंचविषय जे आहेत, त्या पंचविषयातून पंचमहाभूताची निर्मिती आहे आणि ती कृती करण्याकरता हे त्रिगुण आहेत. वस्तुतः त्रिगुणाची सुद्धा उत्पत्ती कशी झाली? तर तो सच्चिदानंद तत्व त्याला महत्त्वाचा स्पर्श जसा झाला, मी कोण आहे? ही जिज्ञासा झाली आणि महत्त्वाच्या स्पर्शाने आणि आनंद तत्व तमोगुणात आलं आणि ते त्रिगुण निर्माण झाले आणि शब्दस्पर्श रूप रसगंध हे तन्मात्रा जे आहेत हे पंच महाभूतामध्ये ते निर्मिती झाली. ब्रह्मांडाची निर्मिती ही मुळातूनच इच्छेमुळे, संकल्पामुळे आहे. याचं रहस्य आपल्याला कळणं आवश्यक आहे. आणि हे रहस्य केव्हा समजेल तर आत्मस्थितीमध्ये जाल तेव्हा. तोपर्यंत आपण आपलं शब्दज्ञान असेल. पण ह्या आत्मस्थितीमध्ये आता कसं जायचं आणि आपले मागचे जन्म कसे पाहायचे ही सुद्धा ह्याच्यामध्ये साधना ही आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, की प्रत्येक जो साधक आहे, तो साधक ह्या वामदेवाच्या ऋषीप्रमाणे त्यांनी जर साधना केली, तर त्याला पूर्वजन्म आठवतील. ज्यावेळेस तो पूर्णपणे आपल्या या सर्व म्हणजे ध्यानधारणेमध्ये जेव्हा तो जातो आणि त्या ध्यानधारणेमध्ये आपल्या तिन्ही देहापासून जसा तो अलग होतो आणि जसा तो एका शून्य निर्विकार अवस्थेमध्ये जातो, सर्व विचार त्याचे थांबलेले असतात. सर्व प्रकारचे संकल्प विकल्प थांबलेले असतात. तेव्हा एक क्षण जो आहे अत्यंत शांततेचा असतो. त्या शांततेच्या क्षणामध्येच त्याला सर्व काही कळायला लागतं आणि त्याच ठिकाणी त्याला एक आपलं काय आपण कोण आहोत हे जेव्हा कळतं, तेव्हा आपण आतापर्यंत काय-काय चुकीचं केलं हेही त्याला कळतं. आणि ज्यावेळेस ज्ञान होतं ना, तेव्हा ज्ञानाचं पहिलं लक्षण काय? तर आपण अज्ञानी कसे होतो हे कळणं. आणि त्या अज्ञानी हे कसं आहे हे कळताना पूर्वजन्मीची स्मृती होते. म्हणजे काय अज्ञान काय होतं? अरे मी त्यावेळेस असा होतो बरं काय. अरे मी त्यावेळेस तसा होतो. असे हे 100 जन्म ह्या वामदेवाला कळाले आणि हळू तो आपल्या आत्मचक्षुनीच तो सर्व हे पाहू लागला. आता हे याला जे आत्मचक्षू कसे निर्माण झाले? याला मेंदू नाही, डोळे नाहीत, कंठ नाहीत. हे कसे निर्माण झाले? ह्याचं एक रहस्य आपल्याला या निमित्ताने समजून घेणं आवश्यक आहे. की जसं आता आपण काही उदाहरणं घेऊ दृष्टांतासारखी, की आता जसं आपण वनस्पतीचं उदाहरण घेऊ, की त्याला मेंदू आहे का सांगा? अजून काही वनस्पती शास्त्रांनी अजून त्या वनस्पतीचा मेंदू काही हुडकून काढला नाही. तर त्याच्या प्रत्येक पेशीमध्येच हे ज्ञानाचं केंद्र तिथे आहे आणि म्हणून
तिथे प्रकाश कुठे येतो हा आपण विचार केला तर आपण खिडक्या वगैरे त्याप्रमाणे आर्किटेक्टला सांगून इथून प्रकाश आला पाहिजे, वारा आला पाहिजे, असा आपण विचार करतो. कारण आपल्याकडे मेंदू आहे, विचार कर. वनस्पतींकडे कुठे आहे? पण जिथे सूर्यप्रकाश जातो त्या ठिकाणी फांद्या जातात. जिथे जमिनीच्या खाली जल आहे त्या ठिकाणी मुळाची दिशा असते. म्हणजे त्याला ते दिसतं, त्याला ते कळतं, त्याला ते समजतं. पण मेंदू आहे का? डोळे आहेत का? आता त्याच्याही पेक्षा सूक्ष्मात अतिसूक्ष्म म्हणजे अंतिम आत्मस्थितीमध्ये आत्मतत्वच असं आहे, की ते संबंध ब्रह्मांडाचं अव्यय बीज आहे. आत्मतत्वाचे लक्षण खूप आहेत. म्हणजे त्याच्यावर बोलायचं झालं तर आपल्याला अजून एक 10-15 प्रवचन घ्यावे लागतील, की आत्मतत्व काय. पण आपल्याला संक्षिप्तपणे सांगून सांगायचं असेल, तर जेवढे काही इंद्रिय आहेत, अवयव आहेत किंवा जे काही तुमच्यामध्ये इच्छा आहेत, त्या सर्वांचं जी काही इंटिग्रेटेड चिप ज्याला म्हणतो आपण आयसी, तशी ही जी आहे पूर्ण आत्मतत्व ज्या संबंध ब्रह्मांडाला धारण करणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण आहेच ते. जसं बीजामध्ये वृक्ष असतं, वटवृक्षाच्या बीजामध्ये एवढा मोठा वृक्ष समावलेला असतो, तशा त्या अव्यय आत्मबीजामध्ये हे संबंध जो आहे हा ब्रह्मांडाचा वृक्ष समावलेला आहे. तसं त्याच्यामध्ये मग डोळे आहेत. त्याच्यामध्ये मेंदूचा जो काही विचार करण्याची क्षमता आहे ती आहे. म्हणजे आत्मचक्षू जेव्हा असतील तेव्हा या डोळ्याची गरज नाही. मृत्यू झाल्यानंतर सुद्धा नेत्रेंद्रिय असतात, लक्षात घ्या. पण आत्मस्थितीमध्ये झाल्यानंतर नेत्रेंद्रियाचाही त्याग होतो. पण तरीही तो पाहू शकतो. कसा पाहू शकतो? तर सर्वत्र पाहू शकतो. परमेश्वराची दृष्टी कशी आहे? त्याला सर्वसाक्षी म्हटलेलं आहे. सर्वत्र पाहू शकतो. मग सर्वत्र जर पाहू शकत असेल, तर हे जन्म किती झाले हे नाही काय पाहू शकणार. आणि चिंतनाचं म्हणजे चैतन्य हेच शब्द आहे. चिंतन हे चैतन्यातून होतं आणि चैतन्य हे आत्मतत्वाचं स्वरूप लक्षण आहे. त्या चैतन्यातूनच त्याला दृष्टी आहे, पाहण्याची क्षमता आहे आणि चिंतन करण्याची क्षमता आहे, विचार करण्याची क्षमता आहे. म्हणून ते एवढं ब्रह्मांड निर्माण झालं. आपण ऐतरेच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं, की पहिल्यांदा आत्मतत्वच होतं आणि त्याला जिज्ञासा झाली, की मी कोण आहे? कसा आहे? काही नाही. या जिज्ञासेतूनच हे ब्रह्मांडाची निर्मिती झाली. या ब्रह्मांडाच्या निर्मितीमध्ये काय होतं बरं आत्मतत्वामध्ये ज्याच्यामुळे त्याने असं चिंतन केलं, तर ते सच्चिदानंद तत्वामध्ये जे चैतन्य आहे, हे चैतन्यच जे आहे त्याच्यातूनच पुढे मेंदू तयार झाला आणि एरवी सुद्धा लक्षात घ्या, आपण म्हणतो की त्याचा मेंदू तल्लक आहे, पण खरं म्हणजे मेंदूची क्षमता विचार करण्याची नसते. मेंदू हे माध्यम आहे. मेंदू हे माध्यम आहे. विचार करण्याची क्षमता ही बुद्धीची असते आणि बुद्धी आणि मेंदू याच्यामध्ये आमच्या डॉक्टर लोकांनी गल्लत केली. फिजिओ आणि सायकॅट्रिस्ट काय करतात, की ट्रीटमेंट मेंदूला देतात आणि त्यांचे जे सेल्स आहेत त्याला रिलॅक्स करतात आणि झोपेत पाठवतात. पण स्वप्न पडतं की नाही? मग स्वप्नामध्ये जर टेन्शन आलं तर त्याला काय गोळी आहे? म्हणून त्या ठिकाणी मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सूक्ष्म आहे आणि त्या बुद्धीमध्ये विचार करण्याची क्षमता आहे. आणि ज्यावेळेस तो पूर्ण मुक्त होतो तेव्हा तो बुद्धीचाही त्याग करतो. मग तरी पण चिंतन करू शकतो. कसा करू शकतो? तर त्या आत्मतत्वामध्ये जे चैतन्य आहे तेच ज्ञानस्वरूप आहे आणि तेच चिंतन करण्याची त्याची क्षमता आहे. म्हणून हा जो काही वामदेव ऋषी आहे, हा त्या गर्भामध्ये त्या स्थितीमध्ये सुद्धा तो अतिशय तल्लखपणे तो विचार करू शकतो आणि तो एरवी मेंदू असताना मनुष्य विचार करू, कारण त्या मेंदूला सुद्धा क्षमता असते. पण इथे क्षमतेचा विषयच नाहीये. इथे अनंत क्षमता आहे त्याची. अशी त्या आत्मस्थितीची क्षमता असल्यामुळे तो त्या सर्व हे लक्षात येतं, की आपलं जे काही आतापर्यंत झालेले जे काही जन्म झाले, ते जन्म हे आपले नव्हतेच हे पहिल्यांदा कळतं आणि जे काही जन्म होते ते त्या इंद्रिय, अंतःकरण आणि त्या देवतांचे होते आणि त्याला विविध प्रकारचे देह प्राप्त झाले होते. ह्या संस्कारानेच तो गर्भ वाढतो बरं का. त्या गर्भात सुद्धा वाढताना एक मोठी विलक्षण गोष्ट आहे. ती अशी आहे, की त्या ठिकाणी जेवढे म्हणून जन्म झालेले असतात आणि जेवढ्या देहातून तो प्रवास करत असतो, तशा प्रकारचे संस्कार आणि त्या गर्भामध्ये ते प्रकारचे देह तिथे तो धारण म्हणजे त्या देहाचे लक्षणे तिथे आणतो आणि त्याला रिजेक्ट करतो नंतर. म्हणजे अगदी सुरुवातीला मायक्रो
हा तर अ, तर हे मी सांगत होतो, की त्या गर्भामध्ये जी वाढ होते ना, ती वाढ होताना सुद्धा जेवढ्या स्पेसिस मधून तो गेलेला आहे, जेवढ्या जितक्या प्रकारचे देह प्राप्त केले, तर त्या सर्व प्रकारच्या त्या देहाच्या अवस्थेतून तो जातो. म्हणजे अगदी जलचर म्हणा किंवा म्हणजे त्या दोन्ही म्हणजे जलामध्ये आणि जमिनीवर राहणारे जसे बेडकासारखे, कासवासारखे हे जे प्राणी येतात, तशा प्रकारची अवस्था. तसे इंद्रिय त्याला त्या ठिकाणी मिळतात. तशा प्रकारचे म्हणजे त्याची अगदी किडनीबद्दलचं डॉक्टरांनी वर्णन केलंय, की पहिली जी किडनी तयार होते, तर ती किडनी जी आहे ती जंतूची किडनी तयार होते. नंतर जी किडनी होते, ती मासा जो असतो त्याची किडनी तयार होते. ती पहिली किडनी रिजेक्ट होते. तिसरी जी किडनी आहे, ती सर्पाची किडनी त्याला मिळते. असं करत 4 ते 5 प्रकारच्या किडनी बदलत-बदलत शेवटी मनुष्याची किडनी म्हणजे तो ट्रायल एंड एरर चालू असतं, की त्याला पहिल्या संस्काराने तो ते देह धारण करत असतो आणि त्या संस्काराप्रमाणे तो त्या देहाचा प्रयोग करतो आणि नंतर त्याच्या लक्षात येतं, की नाही हे काही उपयोगाचं नाही. आपण ह्या देहात होतो. काय झालं आपल्याला? काही मिळालं नाही. असं करत-करत तो शेवटी मनुष्याचा देह हा सुरू करतो आणि नंतर मग त्याला ते अवयव मिळायला लागतात आणि मग तो देह ते पूर्णपणे विकसित होतो. असा तो मनुष्याचा देह आहे. तेव्हा हा देह तयार होत असताना हे प्रत्येक जे ऑर्गन्स आहेत, जे अवयव तयार होत असतात, त्या प्रत्येक अवयवाच्या वेळेस हा जो वामदेव ऋषी आहे, हा पाहतोय त्या सगळ्याला आणि म्हणतो, की "हे काय आहे हे सगळं?" की पहिल्यांदा हे आपण तयार झालं, दुसऱ्यांदा हे तयार झालं, तिसऱ्यांदा हे कशामुळे होतंय? मग त्याला त्या निमित्ताने पूर्व जन्माचे त्याला स्मृती व्हायला लागते. की अरे पूर्वी आपण मासा होतो बरं काय, म्हणून आपण हे असं तरंगतोय पाण्यामध्ये. काय? पूर्वी आपण सर्प होतो म्हणून आता सरपटतोय आपण. म्हणजे ह्या सर्व ज्या गोष्टी आहे, ह्या प्रत्यक्ष त्या देहात घडतात. आणि असं डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन आहे. आता आपले श्रवण करणारे काही डॉक्टर आहेत तेही सांगतील, की ह्या सर्व योनीतून तो आधीच गेलाय असं नाही. तर त्या संस्काराने तो गर्भात सुद्धा त्या सर्व स्थितीमधून तो जातो आणि त्या प्रत्येक जन्माचं त्याला स्मरण होतं. म्हणजे दर क्षणी म्हणायला हरकत नाही, की सुरुवातीला इतकं झपाट्याने वेग असतो आणि ते विविध प्रकारच्या योनीमधून तो जात असतो आणि त्या विविध देह धरून शेवटी तो निष्कर्ष काढतो, की नाही आता मला मुक्त व्हायचंय. आता मला आता पुन्हा जन्म-मृत्यूकडे जायचं नाही. आता मला अंतिम जन्म पाहिजे, की ज्या जन्मामध्ये आता मला पूर्ण परमेश्वराशी एकरूप व्हायचंय. हा निर्णय ज्यावेळेस तो घेतो, त्यावेळेस त्याचा मनुष्याचा देह व्हायला सुरू होतो. आता मला सांगा, की ह्या जर अशा जर घटना घडत असतील, तर मनुष्याच्या देहा इतका दुर्लभ देह कुठला असू शकेल काय? आणि तो आपल्याला प्राप्त झालेला आहे ना. आपण इतके वर्ष आपलं आयुष्य जगलेलो आहे. तेव्हा आपण किती वेळेला ठरवलं, की आपल्याला परमेश्वर प्राप्ती करायची आहे? हा विचार करण्याचा भाग. चिंतन करा, की आम्हाला धन किती मिळावं, आम्हाला ऐश्वर्य किती मिळावं, आम्हाला लौकिकता किती मिळावी, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार केला आणि त्याच्यावर आम्हाला आनंदही झाला, की पुष्कळ मिळालं, ऐश्वर्य मिळालं, पैसा मिळाला, मोठेपणा मिळाला, सगळं मिळालं. पण ह्याच्यामध्ये परमेश्वर प्राप्तीचा थोडा तरी विचार केलाय का हो? अहो, हा देह आधी पुन्हा-पुन्हा तुम्ही आणाभाका केल्या होत्या आईच्या गर्भामध्ये, की नाही बरं का. यावेळेस आपल्याला मुक्ती मिळवायची आहे आणि हा मनुष्य देह आपल्याला त्याच्याकरताच बनवायचा आहे. ह्या संकल्पाने तुम्ही त्या ठिकाणी मनुष्य देह मिळवण्याचा प्रयत्न केला आणि जन्म झाल्यानंतर काय झालं हो? ती मायेचा जो प्रभाव, ती वैष्णवी मायाने असं त्याला ते विस्मरण झालं आणि मी कोण आहे, कोण आहे म्हणत तो जन्मला. जन्माला तो काय म्हणाला, "कोहम, कोहम." मी कोण आहे? मी कोण आहे? म्हणजे विस्मृती आहे. ओम हा शब्द जो आहे, हा विस्मृतीचं लक्षण आहे. त्यामुळे तिथे विस्मरण झालं आणि त्या विस्मृतीमध्ये तो पुन्हा एकदा या पूर्व अनंत जन्माचे जे काही संस्कार होते, ते संस्कार पुन्हा वर आले हो. मग काही माणसं हिंस्त्र पशूसारखे वागायला लागले. काही माणसं जे आहेत ते भित्र्या सशासारखे वागायला. काही माणसं जी आहेत ते कोल्ह्यासारखे वागायला लागले. म्हणजे त्यांच्यामध्ये आपण जर पाहिलं ना मनुष्यामध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांची लक्षणं आपल्याला दिसतात. पण परमात्म्याचं जे स्वरूप आहे, ते आपल्याला फार क्वचित आढळतं. जे सत्पुरुष आहेत, जे परमेश्वराशी एकरूप झालेले आहेत, जे सद्गुरू आहेत, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला सच्चिदानंद लक्षण दिसेल. एरवी तुम्हाला सर्व प्राण्यांची लक्षणं दिसतील. म्हणजे माणसाचे अगदी चेहरे सुद्धा आणि त्यांची वागणूक सुद्धा तुम्हाला असं दिसेल, की पुन्हा एकदा ते प्राणीच आलेत काय मनुष्याचा देह धारण करून. म्हणजे आता जर आपण पाहिलं, तर मनुष्याचा देह धारण करून हे जीवात्मे सगळीकडे फिरतायत. पण संशय असा येतो, की मनुष्याचा देह धारण करून सर्व पशूच फिरतायत का सगळीकडे? कारण पशुतुल्य
म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला हा मनुष्य इतका मनुष्य देह हा इतका दुर्लभ आहे आणि तो क्वचित माणसाला इतक्या अनंत जन्मानंतर तो प्राप्त झालेला आहे. तर त्या जन्माचं काय प्रयोजन आहे हे याच्यात सांगितलंय. म्हणजे हे सगळं विवेचन करताना एकेका शब्दामध्ये अनेक प्रकारचे सिद्धांत, अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये आवर्जून सांगितलंय की आता मुक्त व्हायचं आहे. कारण तिथं तो म्हणतो की आता मला जो देह मिळेल ना, तर तो देह मला असा वाया नाही घालवायचा. तर तो संपूर्ण मुक्ती मला मिळाली पाहिजे. त्या पूर्ण मनुष्याच्या देहा जन्मापासून म्हणजे शुकदेवाचं जर तुम्ही चरित्र पाहिलं, तर तो जेव्हा जसा जन्मला तसा तो चालत पुढे निघाला तो. आणि तिथे वृक्ष होते, त्या त्या ठिकाणी अनेक पुरुष स्त्रिया सगळीकडे फिरत होते. त्याच्या अंगावर वस्त्र नव्हतं, पण त्याला भान नव्हतं. देहाचंच भान नव्हतं त्याला. तेव्हा व्यास ऋषी त्याचे वडील म्हणाले की अरे वस्त्र तरी घाल. त्याला त्याचं भान नव्हतं. विदेही स्थिती होती, आत्मस्थिती म्हणतात ती तशी प्रकारची स्थिती होती. तर त्या आत्मस्थितीमध्ये ज्यावेळेस तो होऊनच आपलं हे जीवन जगलं पाहिजे आणि शेवटी ह्याच्यातूनच आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा निश्चय घेऊन तो जन्म घेतो आणि जन्म घेतल्याच्या क्षणापासून तो आत्मस्थितीमध्ये असतो. तर त्याचं जीवन हे परिपूर्ण कसं होतं हे पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. तेव्हा पुढचा श्लोक आपण पाहून आता हा खंड आपण पूर्ण करू. कारण याच्यामध्ये पुष्कळ काही गोष्टी सांगण्यासारख्या होत्या, पण त्यातले महत्वाचे ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या, की हे अशा प्रकारचं हे अनंत जन्माचे संस्कार जे आहेत, त्या संस्काराचा परिपूर्ण परिणाम हा इथे होतो. आणि त्यानंतर हा जो शेवटचा श्लोक आहे, स एवं विद्वान अस्मि च शरीरम भेदात ऊर्ध्वम उत्क्रम्याम मुष्मीन स्वर्गे लोके सर्वान कामान आप्त्वामृतः समभवत समभवत. दोनदा सांगितलं. एवं या प्रकारे विद्वान जन्मजन्मांतराचं रहस्य जाणणारा ज्ञानी सह सह म्हणजे तो वामदेव ऋषी अस्मात ह्या प्रकारे शरीरभेदात ह्या शरीराचा नाश करत करत ऊर्ध्व उत्क्रम्य संसारातून ऊर्ध्व दिशेला म्हणजे वरच्या दिशेला तो अतिशय वेगाने जाऊन त्या ठिकाणी स्वर्गलोकाचा भोग घेतो. सर्व कामना तो आपल्या तृप्त करतो आणि पुढे तो सत्यलोकामध्ये जाऊन तो अमृत म्हणजे अमरतत्व प्राप्त करतो. असं हे शेवटी त्यांनी समारोप केलाय. तर त्या समारोपाचा अर्थ असा आहे की ज्या वेळेस आत्मस्थितीमध्ये संबंध जीवन तो जगतो आणि नंतर त्या जीवन जगण्यामध्ये जे काही त्याचं प्रयोजन आहे, जीवन जगण्यामध्ये की लोककल्याणाचंच फक्त त्या ठिकाणी प्रयोजन आहे, असे जे महात्मे असतात तर त्यांना आपल्या स्वार्थाकरता किंवा आपल्या भोगाकरता हे काहीही प्राप्त करायचं नसतं. कारण ते आत्मस्थितीमध्ये असतात, त्यामुळे अभाव नाहीये काहीच. जेव्हा देहभावात आहे त्यावेळेच अभाव असतो. प्रकृतीमध्ये अभाव आहे, आत्मतत्वामध्ये अभाव नाहीच आहे. त्यामुळे त्यांना काहीच हवं नको, रागद्वेष कामक्रोध अहंकार काही स्पर्श करत नाही. अशा स्थितीमध्ये ह्या जीव जगताचं कल्याण करत ह्या जीव जगतामध्ये असलेला जो जगदीश्वर आहे, तर त्याची पूजा करत करत तो समजून घेतो की परमेश्वर काय. म्हणजे ह्या जिवंत असताना सुद्धा आपण म्हणू हा देह धारण का केला त्यांनी, कारण त्या देह धारणेतून त्याने जीव जगतातला जगदीश्वर पाहिला. हा उद्देश आहे, लक्षात घ्या. त्या जगदीश्वराची सेवा केली म्हणजेच त्या जीवजगताचं कल्याण केलं आणि हे कल्याण केलं करून कार्य पूर्ण झालं. त्याला दिलेलं एक कार्य ते पूर्ण झाल्यानंतर तो त्या देहाचा अतिशय सहजतेने त्याग करतो, आनंदाने त्याग करतो. त्याग करताना आनंद आहे, त्याग करताना कुठली भीती नाहीये. तर ती अतिशय आनंदाने त्याग करतो आणि मग तो ऊर्ध्वगतीला जातो. आता त्याच्यामध्ये जे काही परत जे सूक्ष्मदेह आणि कारणदेह का राहतात, तर त्याला ती जिज्ञासा असते की हे 14 लोक काय आहेत. या 14 लोकांमध्ये परमेश्वर कुठे कुठे कसं, या भूलोकात पाहिला परमेश्वर, या भूलोकामध्ये जीव जगतामधला जगदीश्वर पाहिला. आता आता जो ऊर्ध्वगती अंतरिक्षात गेला, त्या अंतरिक्षात यक्ष आहे, राक्षस आहेत, गंधर्व आहेत, पितर लोक आहेत, या सर्वांच मध्ये सुद्धा तो परमात्मा कसा आहे ही जिज्ञासा आहे फक्त. तो पाहिला की ऊर्ध्व दिसेल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तो जाईल तर त्याचं पाहणं हे साधं पाहणं नाही, त्यांनाही मुक्ती देतच तो जातो वर आणि मग स्वर्गलोकात जातो. स्वर्गलोकामध्ये ज्याचे जे काही भोग म्हणतात तर ह्याचे भोग म्हणजे निमित्त मात्र आहेत. कारण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पुण्यक्षालन आणि पापक्षालन ही प्रक्रियाच नाहीये. आणि स्वर्गलोकामध्ये पुण्यक्षालन
आणि नरकामध्ये पापक्षालन हे आपण पाहिलं ते इथे क्षालन नाहीये तर जिज्ञासापूर्ती आहे. आणि त्या देवदेवतांमध्ये सुद्धा तो परमात्मा कसा आहे हे पाहत पाहत शेवटी सर्व काही जेव्हा संपतं आणि आता मृत्यू, कारण त्याचा तो सूक्ष्मदेह आणि कारणदेह राहत नाही, तर मृत्यूचं काय प्रयोजन आहे? जेव्हा सूक्ष्मदेह आणि कारणदेह ह्या दोघांचाही ज्यावेळेस निराश होतो त्यावेळेस तो अमर होतो. अमर का म्हटलंय? कारण मृत्यूच जर होत नसेल, ज्याला मृत्यूला कारण काय मला सांगा? मृत्यूला कारण हे स्थूल देह, सूक्ष्मदेह आणि कारणदेह तीनच तर त्याला आहेत. जर स्थूल देह तर इथे भूलोकात गेला, त्याच्यानंतर सूक्ष्मदेह आणि कारणदेह जे आहे ना, याचंही प्रयोजन राहिलं नाही, तर तो सुद्धा विरून गेला हो. तो जर विरला तर राहिलं काय? ते फक्त शुद्ध आत्मतत्व राहिलं. तर शुद्ध आत्मतत्व म्हणजेच अमृत तत्व आहे. म्हणून तो अमृत तत्व राहिला. अमृत असं त्यांनी त्रिवार पुन्हा एकदा उच्चारण केलं. कारण ते ठासून सांगायचं होतं. तो सिद्धांत जो आहे तो ठासून सांगायचा होता, की हे सगळं झाल्यानंतर संपूर्ण त्यांना मुक्ती मिळाली आणि त्या मुक्त स्थितीमध्ये ते परमेश्वराशी एकरूप झाले. नव्हे नव्हे ते परमेश्वरच होते. म्हणून वामदेवाची कथा आणि वामदेवाचं पुराणात अनेक ठिकाणी उल्लेख आहे. गुरुचरित्र तुम्ही वाचता तेव्हा गुरुचरित्रात सुद्धा वामदेवाचा उल्लेख आहे. तर त्यामुळे तो वामदेव म्हणजेच तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्यानेच हे सर्व विवेचन केलंय आणि या सर्व विवेचनामध्ये आत्मस्थिती काय, आत्मभाव काय असतो, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय स्थिती असते, याचं या ठिकाणी या निमित्ताने वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून मनुष्य देहाची दुर्लभता आणि त्या मनुष्य देहाच्या दुर्लभते ही आपल्याला प्राप्त झाली, ही आपल्याला ही जाणीव करून द्यावी म्हणून हे विवेचन केलंय. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला आता आत्मस्थितीमध्ये कसं जायचं हा त्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर त्या आत्मस्थितीमध्ये कसं जायचं हे पुढच्या प्रवचनामध्ये मी थोडक्यात सांगेन, वेळाची मर्यादा असल्यामुळे. तर हे सांगेन आणि पुढचा जो अध्याय आहे, तिसरा अध्याय आणि शेवटचा खंड, 5वा खंड हे आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.